तुम्हाला माहिती आहे का, या पद्धतीने जर तुम्ही पाकातले रवा लाडू बनवाल तर पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट जमतील, अजिबात चुकणार नाहीत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा, 400 ग्रॅम साखर, 150 ml तूप घेतलं आहे. वाटीच्या प्रमाणाने जर म्हणाल तर 4 वाटी इथे मी रवा घेतला आहे, 2 वाटी साखर आणि 1 वाटी तूप. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये सुरुवातीला तूप घालायचं, सर्व रवा यामध्ये घालायचा, मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा. त्यानंतर राहिलेलं तूप घालायचं, पुन्हा एकदा रवा 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि तिसऱ्या स्टेपला राहिलेलं सर्व तूप घालायचं आणि रवा भाजून घ्यायचा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रवा भाजण्यासाठी तुम्हाला 12 ते 13 मिनिटं लागतील. रवा भाजून झाला की बाजूला ठेवायचा. त्यानंतर एका कढईमध्ये 2 वाटी साखर, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं. मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची, पाण्याला उकळी काढायची. पाण्याला उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा. त्यामध्ये 4 ते 5 चमचे साखर घालायची, म्हणजे पाकातील मळी बाजूला निघेल. त्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनिटं पाक मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवायचा आणि एकतारी पाक तयार करून घ्यायचा. तयार पाक रव्यामध्ये घालायचा, रवा पाकामध्ये मिक्स करायचा. झाकण ठेवून हा रवा अधूनमधून मिक्स करत 1 तासभर पाकामध्ये छान असा मुरवून घ्यायचा. तर इथे पहा, 1 तासभर हा रवा पाकामध्ये मी छान असा मुरवून घेतला. यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालायची आहे, सोबतच बेदाणे घेतले आहेत. आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे हे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं, बेदाणे लावायचे आणि लाडू वळून घ्यायचे. परफेक्ट 1 किलो हे रवा लाडू बनवून तयार होतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.